नमस्कार मंडळी, मी राकेश सूर्यवंशी आपल्या सर्वांचं लोकराजा बातमी समितीच्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आपण सध्या आलेलो आहोत हडपसर मतदारसंघातील हडपसर भाजी मंडई येथे. तरी आता अवघ्या काही महिन्यामध्ये काही दिवसामध्ये आपल्या विधानसभेच्या निवडणुका लागतील. सर्व पक्षांकडनं उमेदवारांची चाचपणी सध्या चालू आहे. तरी या सगळ्या रणधुमाळीमध्ये नेमका जनतेचा कौल कुणाला आहे ते बघण्यासाठी आपण जनतेच्या मनातील आमदार जाणून घेण्यासाठी आपण हडपसर भाजी मंडई येथे आलो आहोत. चला आपण लोकांशी संवाद साधूया, त्यांच्या भावना त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. नाव केसर अर्जुन कसबे. आमदार कोण हडपसरचं? चेतन तुपे. चेतन तुपे. त्याचं काम कसं आहे 5 वर्षामध्ये? चांगले चांगले. आता पुढल्या वेळेस कोणाला करायचं मतदान? ते आता सांगून कसं काय कळणार. लाडकी बहिणीचे पैसे आले का नाही? आले की आमच्या लाडक्या बहिणीचे पैसे घेतले, तेल वाढ केले, गॅस वाढ झाला, साखर वाढ झाली, देवीचं घेतलं आणि देवीलाच वावळलंय त्यांनी बी. आता कोणाला त्याला करायचं का नाही मतदान? मग ते आताच कसं सांगू शकणार आहे मनात. तुझं तरी सांगणार का मला मत? सांगशील का? नाही बरं, कोणाचं सरकार वाटतं तुम्हाला? आता सरकार कोणाचं येईल? आता सरकार आता ते करण्यावर आहे, जनता कशी करण त्याच्यावर आहे सरकार. जनता जर वळली तर वळत, नाही वळली तर नाही वळणार, असं होणार आहे त्याचं. बरोबर आहे का नाही? ते काय जनता आपल्या हातात नाही. त्याचं पाय धरल्यावर ती वाकणार, नाही धरल्यावर वाकणार नाही. काय काय कामं केले आमदारांनी 5 वर्षामध्ये हडपसरमध्ये? हडपसरमध्ये ना करणाराचे केले, गरिबाचे नाही केलेले. गरिबाचे नाही केले. काय नाही केले? काय नाही केलं. गरिबाच्या शाळेच्या पोरांना 4 वेळा त्यांच्याकडे गेलो तर त्यांचे कामं नाही केले. की आमदार नाही तर बाहेर गेल्यात असं काही सांगतात ते लोक. गरिबाचे कामं करत नाही, मोठ्याचे कामं करतात. गरिबाच्या लेकरांना नोकऱ्या नाहीत, भाजीपाला विकून पोट भरतात. काय करणार? काम करायला त्यांना सरकारी नोकऱ्या कुठे आहेत का? तुमच्या पोरांचे शिक्षण नाही म्हणतात. शिक्षणाला पैसे भराय मोठ्याचे ज्याच्याकडं पैसा आहे ते भरणार. जे रोजी रोजगार करणार त्यांनी कुठून पैसे भरायचे? खायचं भाडं भरायचं, खोलीचं का खायचं का शाळेला कसं पैसे भरायचं? काय करायचं त्यांनी? मग असं नाही का? मग त्यांनी गरिबाची जाणीव ठेवा, गरिबाकडून पैसे घेऊ नाही शाळेला, गरिबाची लेकरं मोफत शिकवावं, असं माझं म्हणणं. बघा मग चेतन तुपे. त्यांचं काम कसं आहे 5 वर्षामध्ये? चांगलं काम आहे त्यांचं. चांगलं काम आहे. नंबर 1 काम आहे. 1 नंबर काम आहे. चांगलं काम आहे त्यांचं. पुढच्या वेळेस कोण असेल होईल आमदार तुम्हाला? चेतन तुपेच येऊ शकतात. हो, कारण त्यांचं काम तसं आहे ना. त्यांचं काम तसं आहे, त्यामुळे ते येऊ शकतात. ते काय काय काम केले त्यांनी 5 वर्षामध्ये? आता कामाला लोकांना जे काही गरज असते कामाची, ज्या ठिकाणी असं जे काम आपण त्यांना सांगितलं आहे की हे काम इथं नाही आहे, त्यांच्याकडं सांगितलं की ते काम करणार असते. मग आता काय काय काम केलं एवढं कुठं लक्षात राहणार नाही, पण प्रत्येक माणसाचे काय असते, मोठा प्रश्न सोडवला, एखादी समस्या सोडवली. मोठे प्रश्न सोडवलेले आहेत ना. ते मोठे पण प्रश्न हे ब्रिजचे वगैरे, रस्ते ब्रिज सोडवलेले आहेत त्यांनी. रस्ते सरकार महाराष्ट्रामध्ये कोणाचं येईल? सरकार महाराष्ट्रामध्ये महायुती येईल की महाविकास आघाडी? आता तो प्रश्न अवघड आहे बाबा आमच्यासाठी. तरी काय वाटतं, एक मतदार म्हणून तुम्ही आता 5 वर्ष पाहिले इकडे तिकडे सगळे? काँग्रेस येऊ शकतं. महाविकास आघाडी येऊ शकतं. येऊ शकतं. अंदाज आहे. आमदार कोण आपला आमदार कोण हडपसर? हडपसरचे आमदार चेतन तुपे. त्यांचं काम कसं आहे 5 वर्षामध्ये? का काम असं म्हणजे ट्रॉफिक समस्या, हडपसरचे बरेचसे प्रश्न असे आहेत की अजून ते मिटलेले नाहीत. सार्वजनिक स्वच्छतागृह ते प्रश्न तसेच पडलेले आहेत 5 वर्ष झाले. बाकी काय विषय नाही. गर्दी, गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक जास्त झालेले आहेत भागामध्ये. तुम्हाला काय वाटतं कोण सोडलं प्रश्न? सगळे प्रश्न सोडवा. आता सर्वसामान्य माणूस निवडून दिल्यावर सुटू शकतात. याने चांगले विचारपूर्वक निर्णय, म्हणजे अजून तर काही तिकीट डिक्लेअर झालेलं नाहीत ना, की मी आघाडीचं महाविकास फिक्स तिकीट कोणालाच झालेलं नाही. तर तुम्हाला काय वाटतं कोण असेल उमेदवार महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीचा उमेदवार कोण असेल? चेतन तुपेंचंच म्हणतात ना. महाविकास आघाडी प्रशांत जगताप म्हणतात. मग आता काय माहित नाही, सांगता नाही. प्रशांत जगतापांचं चाललंय ना, वरून तसं चाललेलं आहे असं म्हणतात. आपला आमदार कोण हडपसरचा? आमदार कोण हडपसरचा? चेतन तुपे. त्यांचं काम कसं आहे? नाही, चेतन तुपेचं काही काम नाही. काही नाही. 5 वर्ष नाही, काही नाही. ते कधी आलं ना तिकडे? आलाच नाही. बघा आम्हाला आला नाही. गोरा का काळा. आता कोण तुम्हाला काय वाटतं कोण करेल काम तुमचे? नाना भानगिरे. बरं. नाना भानगिरे तोड नाही. का बरं? नाना भानगिरे काम माणूसच तसा आहे तो. काय काम केले तिला? भरपूर कामं केली त्यांनी.
लोकांना गरिबाच्या लोकांना लागण्याला पैसे देतो, शाळेला पैसे देतो, रस्ते करतो, सगळं काम करतो नाना भानगे. बरं, आता हडपसरचे काय आपले प्रश्न, मूलभूत प्रश्न हडपसरचे काय आहेत? हडपसरचे मूलभूत प्रश्न काय आहेत जे प्रलंबित राहिले, जे समस्या आहेत? काय जे समस्या कामं पहिला झाली? कचरा, कचरा उचलाय सांगा, कचरा लय झाला, कचऱ्याचा लय प्रश्न मोठा आहे. बरं, बाकी सरकारला का वडी अकराशे सरकार? हा सरकारवर कोणाचं येईल? महाविकास आघाडी का महायुतीचं येईल? मोदी, नाही, महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मोदीच येईन. नाही, हा महायुती का महाविकास आघाडी? महायुती शिंदे की उद्धव ठाकरे? शिंदे यांना. शिंदे येणार, फिक्स येणार. हा. कशामुळे वाटतं शिंदे येणार? नाही त्यांची कामं तशी आहे ना, हा? कामं तशी आहे त्यांची. तू तरी माहिती लोक नाही तू तरी बघा, आमचा मराठी समाजच आहे, तू तरी निम्मा शिंदे निम्मा. हा सोलापूरचं आहे. कवापासून इथं राहतो? 13 वर्ष झाली. मग आमदाराचं काम कसं आहे 5 वर्षामध्ये? आमदाराचं काम चांगलं आहे की. हा? चांगलं आहे काम. काय काय कामं केली आमदारांनी? आमदारांनी भरपूर कामं केली, रस्त्याची कामं केली, पाण्याची कामं केली. मग सरकार कोणाचं येईल यावेळेस आता? सरकार कोणाचं येईल आता? आता जरांगे पाटलाचं, हा? जरांगे पाटील. जरांगे पाटलाचं. हां, मग आता कोणाला करायचं मतदान यावेळेस? जरांगे पाटलाला. पाटलामुळे तसंच. हां, पाटील म्हणाल तीच. पाटलामुळे ते. हो. कोण आहेत ना? चेतन तुपे. त्यांचं काम कसं आहे? हाय व्यवस्थित आहे, हा? व्यवस्थित आहे. मग पुढल्या वर्षी आमदार होईल तुला वाटतंय का? आता जास्ती तर काय दिसलं नाही वार्डामध्ये, हां, सांगता येत नाही. सांगतो. नाव सांगा. भाऊसाहेब क्षीरसागर. आमदार कोण आहे आपल्या इथला? आमदार कोल्हे, अमोल कोल्हे. हडपसर मतदारसंघाचा आमदार. हडपसर मतदारसंघाचे अमोल कोल्हे. आमदार चेतन तुपे. त्यांचं काम कसं आहे? व्यवस्थित आहे, चांगलं आहे. मग आता पुढल्या वेळेस कोण निवडून वाटतं तुम्हाला? महायुतीचं येईल का महाविकास आघाडीचा? महाविकास आघाडीच्या. मग कोण असेल महाविकास आघाडीचा उमेदवार? मला नाही सांग- उमेदवार कोणाला भेटले वाटते तुम्हाला? नाही सांग. बरं, काय समस्या इथल्या मूलभूत काय वाटतं तुम्हाला? काय कामं झाली पाहिजे, जी काय कामं प्रलंबित आहे ती? कामं तर झाली पाहिजेत ना. मग कुठला असा प्रश्न तुम्हाला वाटतं ज्वलंत आहे हडपसर इथला एरिया आपला? तुपे करतील. प्रश्न एखादा अडचण, एखादी समस्या इथली? इथली समस्या नाही.